हाय हॅलो नमस्ते. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आणि अजूनही वीकनेस असल्यामुळे संडे स्पेशल ही एक छानशी आणि सिंपल चिकन ची रेसिपी ह्यांनी बनवली आहे. त्यासाठी यांनी इथे सर्व खडे मसाले घेतलेत, कसुरी मेथी घेतली आणि हे बघा कांदे ते स्वतःच्या हाताने व्यवस्थित कट करून घेत आहेत. यासाठी यांनी इथे 1 किलो चिकन घेतलं होतं आणि सर्व कांदे हे त्यांनी उभे कट करून घेतले होते. जवळजवळ 5 ते 6 एवढे हे कांदे होते, मध्यम आकाराचे कांदे होते. हे बघा त्यासाठी त्यांनी कुकरमध्ये तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये त्यांनी सर्व खडे मसाले ॲड केले. ही टोटली ह्यांची स्वतःचीच रेसिपी आहे, पण मी इथे स्वतः शूट करण्याचं काम केलं. हे बघा त्यानंतर इथे तमालपत्रही त्यांनी ॲड केलं. हे मसाले आहेत लवंग, मिरे, दालचिनी, त्यानंतर मोठी इलायची, छोटी इलायची आणि तमालपत्र. नंतर हे बोलले की अख्खा लसूणही ॲड करू का? तर म्हटलं आज तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे इन्ग्रेडियंट्स ॲड करू शकता. आज माझा तर रोल अजिबात नाही, पण मला उद्या सर्वांना दाखवण्यासाठी हा व्हिडिओ हवा आहे, म्हणून मी इथे उभी होते. हे बघा हे खडे मसाले फ्राय झाल्यानंतर त्यांनी ह्यामध्ये हा उभा कट करून घेतलेला कांदा ॲड केला. संडेला दुपारनंतर OPD बंद असते, त्यामुळे असं संडेची दुपार ह्यांना असं काहीतरी वेगळं त्यांच्या हाताने कुकिंग करायला छान वाटतं आणि तेही खूप एन्जॉय करतात. आणि बघा त्यांनी कांदा मस्त फ्राय करून घेतला आणि नंतर त्यामध्ये असं 2 मोठे चमचे एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली. अद्रक लसूणची पेस्ट ही त्यांनी स्वतःच्याच हाताने तयार केलेली आहे. त्यानंतर त्यांनी कांदा परतण्यासाठी मीठही ॲड केलं होतं. आणि हे बघा हे स्वच्छ धुवून घेतलेलं 1 किलो एवढं चिकन त्यांनी या कांद्यामध्ये ॲड केलं आणि अगदी व्यवस्थित 30 ते 40% चिकन व्यवस्थित कुक होईपर्यंत कांद्यामध्येच त्यांनी छान परतवून घेतलं. हे बघा चिकन किती छान कांद्यामध्ये मिक्स होतं आहे आणि परतलं जातं आहे. चिकनचा बघा कुक झाल्यानंतर कलर किती छान चेंज झाला आहे आणि हे जवळजवळ 30 ते 40% एवढं कुक झालं आहे. त्यानंतर त्यांनी ह्यामध्ये 2 मोठे चमचे एवढी धने पावडर ॲड केली आणि त्यानंतर अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचा एवढी जिरे पावडर ॲड केली आणि त्यानंतर त्यांनी ॲड केली अगदी थोडीशी म्हणजे अर्धा छोटा चमचा एवढी हळद पावडर आणि जवळजवळ 2.5 चमचे एवढी ही लाल मिरची पावडर, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती ॲड केली आणि 2 चमचे एवढा हा होममेड गरम मसाला इथे त्यांनी ॲड केला. हा गरम मसाला म्हणजे ऑल इन वन असा मसाला आहे. मी रेसिपी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मध्ये आजारपणामुळे राहून गेलं. सर्वांना ही रेसिपी म्हणजे खूपच मैत्रिणींना ही रेसिपी हवी आहे. मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे बघा आता चिकनसाठी यांनी आवश्यकतेनुसार इथे मीठ ॲड केलं आणि पुन्हा मीठ टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं परतवून घेतलं. थोडंसं हाय हीटवर त्यांनी परतवून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ॲड केली कसुरी मेथी आणि मस्त बघा मेथी ॲड केल्यानंतरही छान फ्राय करून घेतलं आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर इथे ॲड केली आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर छान पुन्हा परतवून घेतलं आणि फक्त अर्धा ग्लास एवढं उकळतं पाणी त्यांनी ह्यामध्ये ॲड केलं आणि कुकरचं झाकण बंद करून चिकन असं गॅसवर शिफ्ट करून दिलं आणि आरामात शिजू दिलं. त्यानंतर त्यांनी भात तयार करण्यासाठी 1.5 वाटी एवढे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ ॲड केलं आणि
भात झटपट व्हावा, कारण दुपारची वेळ झाली होती, सर्वांना भूक लागली होती, त्यासाठी त्यांनी उकळत्या पाण्यामध्येच भात शिजायला टाकला. हे बघा, ह्या पिल्लूशा कुकरमध्ये त्यांनी भात लावून दिला आहे आणि मस्त एका बाजूला आता छान छान गरमागरम भात रेडी होतोय आणि एक बाजूला दुसऱ्या कुकरमध्ये मस्तपैकी आपली चिकन करी बनती आहे. असं गडबडीच्या वेळेला आपण डिरेक्टली कुकरमध्येच चिकन सर्व मसाल्यांमध्ये फ्राय करून लावून देऊ शकतो. आणि हे बघा, आपली चिकनची ही ग्रेव्ही, ही आपली सिंपल चिकन करी अगदी 2 शिट्ट्यांमध्येच रेडी होते. म्हणजे अगदी 10 मिनिट्समध्ये आपली चिकन करी रेडी होते. अशाच प्रकारे एकदा आम्ही मटन चंपारण ही डिश बनवली होती. त्याच पद्धतीने आज आपण हिला नाव देऊ शकतो चिकन चंपारण. तर इतकी टेस्टी बनली होती ना ही चिकन करी. हे बघा किती छान दिसते. फक्त एवढं आहे, यांनी चिकन करी बनवली की तेल मात्र ते अगदी मनसोक्त टाकतात. मी एवढं तेल माझ्या हाताने चिकन किंवा मटनसाठी अजिबात ओतू शकत नाही. त्यांना मात्र तेल भरपूर टाकायला लागतं. हे बघा, त्यानंतर त्यांनी बारीक कट केलेली कोथिंबीर पुन्हा ह्यामध्ये ॲड केली आणि बघा याला किती छान तरी आली आहे आणि हे खूपच टेस्टी बनलं होतं. सेट झाल्यानंतर तर बघा किती छान दिसतंय. सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच. बाय बाय.